मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आगरवाडी पालघर या ठिकाणी आलेले आहोत. आजच्या भागात आपण धनश्री पुष्कराज ठाकूर आणि तेजस्विता लोकेश भानुशाली या दोघींना भेटणार आहोत. या दोन कुटुंबांना भेटणार आहोत, ठाकूर आणि भानुशाली, आणि त्यांना बोलतं करणार आहोत. अर्थात धनश्री वहिनी, तेजस्विता वहिनी यांचं काय म्हणणं आहे आणि पुष्कराज आणि लोकेशजी याबाबत सुद्धा जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 घ्या उखाणा. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे वाक्य हृदयात कोरले. पुष्कराज रावाचे नाव घेऊन संसाररूपी स्वप्न साकारले. तुम्ही? गेल्या 13 वर्षात खूप समृद्धी व यश प्राप्ती झाली. धनश्रीच्या रूपात साक्षात लक्ष्मीच माझ्या घरी आली. मैत्रीच्या आरशात पाहिलं प्रेमाचं रूप. लोकेशरावांचं नाव घेते, लाभलं जन्माचं सुख. आधी होती मैत्रीण, मग झाली सखी. तेजस्विताचं नाव घेतोय, तुला ठेवीन कायमचं सुखी. अरे वा, काय जोरदार पाठ केले. बरं माऊली, ओळख करून द्या सगळ्यांची. ही माझी फॅमिली. हो. हे माझे सासरे. नमस्कार. डॉक्टर भार्गव ठाकूर. हो. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. ही माझी आई. नमस्कार. माझे मोठे काका. नमस्कार. माझी दादी काकी. हो हो. आणि माझे लहान काका नमस्कार. आणि त्यांची मिसेस सोनल काकी. नमस्कार. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या माझ्या नणंदबाई आहेत. नमस्कार. त्यांचे मिस्टर आहेत. नमस्कार. आणि ते माझे दीर आहेत. नमस्कार. आणि या माझ्याकडे कामाला आहेत. हो. नमस्कार ताई. कुठलं माहेर तुमचं? रामबाग देवाची डोंगरी. तुमचं बालपण कुठे गेलं? पालघर शहर. हा, शहरामध्ये. तुमचं बालपण? मी मूळची सांगलीची आहे, पण लहानाची मोठी चेंबूरमध्ये झाले आणि मग लग्न झाल्यावर पालघरला आले. बर. आपण? माझं बालपण गेलं गोलवीरा पालघर. कसं गेलं बालपण? बालपण छान, म्हणजे हसत खेळत गेलं. किती जणांचं कुटुंब होतं? आम्ही तिघी बहिणी आणि आई बाबा आणि आजी. तुमचं बालपण कसं गेलं? मस्त, मजेत. माझे मित्र माझ्या बरोबरच असतात. आम्ही सगळे एकत्र वाढलो आहोत. काय हो, दोघांची मैत्री कधीपासूनची? आम्ही शाळेतले मित्र. आम्ही पहिलीपासून एकत्रच आहोत. आणि आमचं बालपण काय का आत्ता पण आम्ही प्रत्येक दिवस जगतो. तर ज्वलंत बालपण आणि ज्वलंत तरुणपण पण गेलंय. कसा होता स्वभाव सरांचा? ह्यांचा स्वभाव म्हणजे कसा आहे, एकदम दिलखुलास आहे आणि मित्रांसाठी काही करणार आहे, केअरिंग आहे. अच्छा. आणि हुशार आहे. बरं बरं बरं. तिकडे स्वभावाचं काय? सच्चा मित्र. हा, सच्चा मित्र एवढं सांगेन. तुम्ही पूर्ण सगळे डेफिनेशन्स त्याच्यात घ्या. सच्चा मित्र. हो, म्हणजे कधी अडीअडचणीला पण धावून येतो, मदत येतो. लहानपणापासून दिवस म्हणजे ही लिव्स एव्हरी डे ॲज इट कम्स टू द फुलेस्ट. पूर्ण दिवस आम्ही एकत्र असलो तरी आम्हाला कधी कधी वाटतं की आता घरी जावं की नाही. बायका मग नंतर ओरडतात. दर संडेला एकत्र भेटणं असते आणि अख्खा आठवडाभराच्या मग सगळ्या. नाही पण मला तुम्हाला विचारायचं, मित्राबरोबर इतकं तुम्ही रमत होता, पण लग्नानंतर तो जरा अडचणीचं झालंय कसं? नाही, लग्नानंतर तर उलट खूप छान झालं. लग्नानंतर असं झालं की हे दोघं जास्त चांगल्या मैत्रिणी झाल्यात आणि आता त्या आमच्या पुढे गेल्यात. नाही नाही, पण मला तुम्हाला तेच विचारायचंय, मग तुम्ही मित्र भेटता तेव्हा बायका का ओरडतात? काय हो, कशाला चिडतात त्यांच्या? ऍक्च्युली काय असतं, ते मेडिकल फील्डचे आहे. बरोबर. आणि सोमवार ते शनिवार ते पूर्ण बिझी असतात. थोडासा एक रविवार जर पेशंट नाही आली तर आम्हाला मिळतो, आणि त्याच्यामध्ये ते अर्धा दिवस जर मित्रांसोबत घालवत असतील तर मग फॅमिली सोबत म्हणजे माझ्यासोबत त्यांना वेळ घालवायला वेळच मिळत नाही. बरोबर. म्हणून मग थोडीशी. पण मला समजलं की मग आम्ही बाहेर जेवायला वगैरे जातो, कुठेतरी फिरून आणतो. आणि काहीच नाही झालं तर संध्याकाळी याला फोन करायचा आणि सांगायचं कॉफीला भेट बाहेर, म्हणजे तो तिला घेऊन येतो, मी ह्याला घेऊन येतो. प्रॉब्लेम मग आम्ही एकमेकीशी बोलून आमची जी भडाल असते किंवा राग असतो तो आम्ही एकमेकी सोबत बोलून काढून टाकतो. मस्त करता हो तुम्ही, हो की नाही? मॅनेजमेंट यांच्याकडून शिकलो. हो. पण मग मला सांगा, आता तुम्ही आधी सांगा, तुमचं लग्न कसं काय जमलं? माझं लग्न म्हणजे माझ्या वडिलांची मामी, ती यांची सख्खी आत्या. त्यांनी सुचवलं की असा एक मुलगा आहे, तो पण डॉक्टर आहे, तू पण डॉक्टर आहेस, तर होईल का? मग त्यांच्या घरी प्रॉपर बघण्याचा प्रोग्राम झाला आणि नंतर काही तिकडनं मला
हो नाही काहीच उत्तर आलं नाही. हं. हा मग मी जानेवारीमध्ये मग विचार केला आता आपल्यालाच पुढचं पाऊल उचलावं लागेल. बरोबर आहे. म्हणून मग मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मग आम्ही एकमेकाशी बोलू लागलो. नाही पण मला सांगा, जेव्हा हे काही पहिल्यांदा तुम्ही बघितलं होतं, हा बरोबर, मला आवडले होते. हा मग हे स्पष्ट आहे ना. मला तुम्ही काय बिझीच झालात का? माझं शिक्षण चालू होतं, PG चालू होतं हा. आणि त्यावेळेस थोडा वेळ घेतला मी. नाही तुम्ही वेळ घेतला, पण मला सांगा की आता त्या वेळेला यांनी जर त्याच्यात पुढाकार घेतला नसता तर नाही झालं असतं. कसं काय झालं असतं. थोडा वेळ माझी मग परीक्षा त्यांनी घेतला झाल्यानंतर मी घेतला असता. असता मग त्यांनी घेतला असता पुढाकार, त्यांनी नसता घेतला. पण जेव्हा तुम्ही यांना बघून गेला होता तेव्हा तुमच्या मित्राला सांगितलं होतं हे मित्राला स्थळ? माहिती होतं, त्यावेळेला आमचं पण सेम सेम चालू होतं. होतं. आमच्या लग्नांच्या डेट्स मध्ये 2 दिवसाचाच फरक आहे. लग्नाची डेट पण आमची सेम आली, सेम होती. एकच तारीख आली. मग मी प्रिपॉन्ड केली, माझी 2 दिवस प्रिपॉन्ड केली आणि मी माझं लग्न आधी करून घेतलं आणि मग यांचं लग्न. आणि आम्हाला एकमेकांचं लग्न पण अटेंड अटेंड करायचं. करायचं. काय बाबा दोघे काय मैत्री आहे. तुमची कशी सुरू झाली प्रक्रिया? आमचे एक कॉमन मित्र होते, हा. त्यांनी आम्हाला मॅडमना ट्रेन मध्ये भेटवलं किंवा Train? हा ट्रेन मध्ये. इथे उभं राहायला जागा नसते, तुम्हाला भेटीला कशी काय जागा मिळाली? जी रिझर्वेशन पॅसेंजर ट्रेन असते ना, जिकडे रिझर्व सुरतची सीट्स असतात, इंटरसिटी तिथे ट्रेन. मॅडम चाललेल्या सुरतला. तर तिथे आम्ही ट्रेनमध्ये, त्यांनी सांगितलं चला मी तुला माझ्या मैत्रिणीला भेटवतो. आणि मग मी तिथे त्यांना भेटलो. नंतर ते स्टॉप झालं आणि माझी इन्सिडेंटली ट्रान्सफर सुरतला झाली. नाही करून घेतली. नाही अशी इन्सिडेंटली होत नाही हो. एवढा पहिला जॉब सुरतला होता, म्हणजे ट्रान्सफर नाही, पहिला जॉब सुरतला होता. तर मला तिथे नोकरी लागली. मग एक 4-5 महिन्यानंतर आमची भेट झाली ट्रेन. नाही तिथे सुरतला. नंतर 4-5 महिन्यानंतर भेट सुरतला झाली. आमचा जो कॉमन फ्रेंड होता त्याचा माझ्या बरोबरचा जो अभ्यासक्रम होता तो संपला. मग तो गेला आणि नंतर मग मला एकदम होमसिक वाटायला लागलं. मी विचारलं माझ्या फ्रेंडला की मी त्यांना फोन करू का, मग मला फार कसं तरी होतंय. म्हणजे असं बोलायला काहीच नाहीये, कोणाशी बोलू मी. म्हणून मग मी त्यांना फोन केला की तुम्ही भेटू शकता का, बोलू शकता का. पण जेव्हा त्यांनी तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्हाला काय असं धक्का नाही बसला की इतक्या दिवसांनी अचानक एक मुलगी आपल्याला फोन करते सुरत मध्ये? नाही हा? आम्ही तर ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करणारे लोक आहोत. किती प्रामाणिकपणे खरं उत्तर मनातून बाहेर आलेलं आहे. मग तुम्ही काय वाटच बघत होता? मग त्याच्यानंतर मग तुम्ही भेटायला लागले सुरतमध्ये. बरं, इकडे दरम्यान काय चाललं होतं? मग हे नांदेडवरून त्यांचं शिक्षण पूर्ण करून आले. मग त्यांनी 1 मेला मला परत एकदा भेटायला बोलावलं. त्यांनी मला 2 अटी घातल्या. एक तर मी पालघर सोडून जाणार नाही, असं यांची अट नंबर 1. बरं. आणि मी शेवटपर्यंत आई बाबांसोबतच राहील. हो. आणि मी ॲक्च्युली जॉईंट फॅमिलीमध्येच वाढले, त्यामुळे मी स्वतः तयार झाली. वेल एज्युकेटेड फॅमिली होती. बरोबर. आणि पुढे जाऊन आम्ही काहीतरी स्वप्न आमचे साकारणारच होते. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की ओके चालेल, मला त्या 2 अटी मान्य होत्या. तुमच्याकडे कसं काय मग लगेच तिकडेच होकार? मग लग्न नाही ना तिकडे उरकलं? मग मी माझ्या आई बाबांना सांगितलं की असं असा मुलगा आहे आणि असं विचारलं आहे, वेल एज्युकेटेड आहे, म्हणजे मला समजून घेणार आहे, तर तुम्ही बघाल का. आता आई बाबांनी हो सांगितलं. आता किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष झाली. 13 वर्ष झाली. तुमच्या लग्नाला 13 बरोबर. पण मला सांगा, या 13 वर्षात काय या माऊलीबद्दल सांगाल तुमच्या कुटुंबात आल्यानंतर? मी तर माझ्या उखाण्यात सांगितलंच. हा. माझी समृद्धी झाली आहे खूप. हिचा पायगुणच आहे तो, असं म्हणेन मी. एक लाईफ पार्टनर म्हणून मला समजून घेते. मी अत्यंत प्रॅक्टिकल आहे आणि हा तिला आवडत नाही. तेवढीच ती इमोशनल आहे. त्यामुळे आमचा एक बॅलन्स होतो. तुमच्याकडे कसं काय? या मॅडम एकदम समजूतदार आहेत, पण तिखट आहेत, म्हणजे मुफट आहेत. तोंडावर सगळं आहे पण मनाने साफ आहे. तर काय कौतुक करण्याची व्हेरी गुड. नाही पण बरोबर असंच असलं पाहिजे. जेव्हा भांडलो तर मी अगर रागात असेल तर ती शांत असते आणि ती रागात असेल तर मी शांत असतो. पण मला सांगा, तुम्हाला शांत होण्याची वेळ जास्त वेळा असते का त्यांनी? मी शांतच असतो जास्त करून. नाही पण मस्त. आज तुम्ही मिस कोणाला करताय? आज मी माझ्या सासूबाईंना जास्त मिस करते, कारण ते झी मराठीचे खूप फॅन होते. होम मिनिस्टरमध्ये मी आज आहे किंवा मी त्यांच्यासमोर उभी आहे, हे त्यांना खूप कौतुक वाटलं असतं आज. तुम्ही? नक्कीच. मी
माझे आई बाबा, कारण की सांगलीला आहेत आणि इथे असते, मुंबईला वगैरे तर आले असते मग इकडे. ते सांगलीत आहेत. हो. आमचा नमस्कार सांगा त्याला. तुम्ही? मी नाही करत कोणाला, पण मी नाही. का हो? सगळेच आहेत बरोबर माझ्या. बरं, खेळ घेण्यापूर्वी जरा कुटुंबातल्या सदस्यांना विचारतो, या दोघांबद्दल सांगा. दोघांबद्दल सांगायचं म्हणजे दोघंही तशी, म्हणजे मी तर कधी भांडताना पाहिलं नाही, हा, ते म्हणतात म्हणून, पण तसं बरं चाललेलं आहे व्यवस्थित. 2 मुलं आहेत, दोघंही मुलं चांगली आहेत, फक्त त्यांच्या अभ्यासावरून थोडंसं होत असते. हा, तो मुलगा जास्त खेळतो पण तो अभ्यास करतो. सांगा जावयाबद्दल. जावई ते एकदम मन मिळावं, फक्त कधीतरी रागावतात, अर्थात माझ्यावर पण त्यांना जेव्हा समजतं बाबा आपल्यासाठी काहीतरी चांगलं काम करतात, म्हणजे जेव्हा त्यांच्या व्यवसायामध्ये काही प्रसंग असा आला, पेशंट आणि डॉक्टर, तर मी धावून जातोच. त्यामुळे त्यांना आधार वाटतो. धनश्री माझी मुलगी म्हणजे ती माझी आई आहे असंच मला वाटतं. आणि संवेदनशील खूप आहे, खूप संवेदनशील आहे ती. म्हणजे आधार सगळ्यांना देते. मैत्री ह्या म्हणजे जी मैत्रीण जे आहेत ते आमच्याकडे नेहमी मित्र, जावयांचे मित्र वगैरे इथे येतात आणि आमच्याशी बरोबर कुटुंब असे राहतात. पण लहानपणी लाजरी बुजरी, एकदम म्हणजे कोणाशी जास्त न बोलणारी, ती आता इतकी हे झाली, ॲक्टिव्ह झाली आहे, तेवढं खूप मजा वाटते. म्हणजे एवढं सगळं तिचं बिझी शेड्यूल सांभाळून ती ह्या सगळ्या अशा भाग घेते, त्याबद्दल तिचं खूप कौतुक करावं असं वाटतं, खरंच कौतुक. धनश्रीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ती हुशार तर आहेच, पण तितकीच गुणी आहे. सगळ्यांनाच तिचा आधार आहे. बरं, आत्ता ना एक छोटंसं आव्हान आहे पहिल्या खेळासाठी. ते आव्हान तुम्हाला दोघांना आहे. तुम्हा दोघांना एक खेळ असणार आहे आणि तो खेळ तुमच्यापैकी जे जिंकून देणार त्या माऊलीला मिळणार झी मराठीकडून बाजूबंद. बघूया काय होणार. सोपा खेळ आहे तुमच्या दोघांसाठी. अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेलं चित्र आहे, ते पटकन जोडायचं आहे. हां, तयार आहात? वेळ सुरू आहे. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला आज मिस्टरांनी मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. तुमच्याबद्दल काय म्हणतायत जरा ऐकूया. सून चांगलीच आहे, प्रश्नच नाही. हा, पण हे ट्रेन मधलं बरं जमवलं त्यांनी. ते काय मला माहिती नव्हतं, पण कळलं म्हणून मी खास पालघरला आलेलो आहे. ते काय माहिती नव्हतं. लग्न जेव्हा त्यांना करायचं होतं तेव्हा फक्त सांगितलं त्यांनी. हो ना. की यांनी सांगितलं की मी अशी अशी मुलगी बघितली म्हणून, चेंबूरची आहे ती, आणि मग हिला घरी आणली, दाखवली वगैरे. मग आम्हाला पसंत पडली. मी म्हटलं चालेल, हरकत नाही. पण चांगली आहे, चांगली आहे, चांगली. वहिनी ना, आता मी सकाळीच तिला सांगितलं सगळी पोल खोलते तुझी मी आज. वहिनी माझी ऍक्च्युली आहे डॅशिंग आहे आणि थोडीशी गरम डोक्याची आहे, म्हणजे ती बॉसिंग नेचरची आहे थोडी. बरं, बोला बोला बोला. हा, बॉसिंग नेचरची आहे, म्हणजे मैं बोले सो कायदा असं तिचं आहे. पण आहे ना, ती लगेचच नॉर्मल पण होते, म्हणजे अशी राग वगैरे मनात धरणारी नाहीये ती. लगेच ताबडतोब सगळ्यांबरोबर मिळून मिसळून व्यवस्थित राहते. आणि भावाच्या बाबतीत सांगितलं तर भाऊ म्हणजे एक दोरा आहे आमच्या घरात, का जो सगळ्यांना बांधून ठेवणार आहे असं. पण मला सांगा, हे सुरत प्रकरण हे पण सगळं आम्हाला आत्ताच कळलंय, आम्हाला कोणी काय सांगितलं नाहीये. बहिणीला नाही सांगितलं, विश्वासात कोणालाच काही नाही सांगितलं. हे काय लव्ह स्टोरी आहे ना त्यांची, म्हणून ते गुपित आहे सगळं. ते आत्ता पोलखोल होते त्यांची. माझ्या मते ना, भावाला तरी सांगितलं असेल. हो, झाल्यानंतर मला माहिती होतं, भावाने सांगितलं. आणि माझ्या मित्राला पण मला विचारतात कैसे जमा, तो मला एकदम सांगताना की ट्रेन में लव्ह स्टोरी होगी, एकदम अलग ही कहाणी थी. तर ते पण सांगतात क्या वो हमको भी बता. आणि भाऊ एकदमच समजूतदार आहे आणि मला ॲज अ लहान भाऊ तो म्हणजे सगळं गायडन्स देतो. आणि सगळं मॅनेज करतो. वहिनीचं एक वैशिष्ट्य आहे की वहिनी प्युअर व्हेजिटेरियन आहे, अंड सुद्धा खात नाही, पण ती मटन, चिकन, पापलेट, बिर्याणी अशी बनवते ना,
म्हणजे एकदम कोणी सांगणार नाही की ही व्हेजिटेरियन आहे, म्हणजे चाखू पण शकत नाही, पण टेस्ट एकदम आणि खूप ॲक्टिव्ह आहे. मला बोलायचं राहिलं तर म्हणजे लोकेशमध्ये एक असा एक गुण आहे ना की माझ्या सासऱ्यानंतर अगर घर कोण सांभाळू शकतो आणि करता बोलतात ना, तो करताचा गुण आहे. म्हणजे एक पूर्ण फॅमिलीला घेऊन चालणारा. आणि त्याबरोबर म्हणजे त्याची सुद्धा आहे, ती पण त्याप्रमाणेच सर्वांना घेऊन चालते सर्व गोष्टीला. ताई एकदम हे काय मन मिळाव. हो हो. तुम्ही काय चिलखत घालून फिरता? आणि आजच्या भागात आता कोण जिंकणार पैठणी ते बघणार आहोत. या दोघी सज्ज झालेल्या आहेत पैठणीच्या खेळासाठी. या दोघींमध्ये जे कोणी जिंकणार ते आज पैठणी घेऊन जाणार, पैठणी पटकावण्याचा मान पटकावणार. खेळ सोपा आहे. समोर विटा ठेवल्या आहेत आणि त्याचबरोबर काही रिंग आहेत. त्या रिंग टाकायच्या. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया काय होणार या खेळात. आम्ही गुण लिहून ठेवलेले आहेत, पण ते विटाच्या पलीकडे आहेत. म्हणजे तुमची रिंग त्यामध्ये गेली की आम्ही गुण किती ते सांगणार आहोत. हां, पाच झाल्यात. आतापर्यंत गुणसंख्या 0. नाही. उपविजेत्या ठरल्या तेजस्विता वैनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या धनश्री वैनी. त्यांना झी मराठीकडून ही सोन्याची नथ. आणि वैनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.